स्पायडरमॅनची ओरिजिन स्टोरी म्हणजे जगातल्या सगळ्यात फेमस कथांपैकी एक, बरोबर? पण गंमत ही आहे की ही कथा कशी सांगितली जाते ना, त्यावरून त्या हिरोची खरी ओळख आपल्याला कळते. सो आज आपण हेच बघणार आहोत की स्पायडरमॅनच्या वेगवेगळ्या कथा एकाच नायकाची ओळख आपल्याला कशी करून देतात. आणि या प्रवासाचं सार या एका वाक्यात आहे. रहस्य जपण्यासाठी त्याग करावा लागतो. हे एक असं वाक्य आहे जे नायकाच्या प्रवासातल्या प्रत्येक त्यागाची आणि प्रत्येक रहस्याची किंमत आपल्याला सांगून जातं. आणि खरं तर हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू असणार आहे. त्याग, रहस्य ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. पण या सगळ्यांची सुरुवात कुठून होते? म्हणजे सगळ्यात आधी नक्की काय घडतं? एका एकदम सामान्य माणसाच्या आयुष्यात हिरो बनण्याचं बीज कसं काय रोवलं जातं? चला एकदम सुरुवातीला जाऊया, त्या मूळ कथेच्या. प्रत्येक स्पायडरमॅनच्या कथेची सुरुवात एका क्षणापासून होते. तो एक चावा जो सगळं काही, अगदी नशीबसुद्धा बदलून टाकतो. चला तर मग बघूया हा एकच क्षण वेगवेगळ्या कथांमध्ये कसा वेगळा ठरतो आणि काय अर्थ घेऊन येतो. तर ही सगळी सुरुवात होते एका लॅबमध्ये. तिथे काय आहे? तिथे आहेत 15 सुपर स्पायडर्स, जे सिंथेसाइज्ड ट्रान्सफर आरएनएच्या मदतीने तयार केले गेलेत. म्हणजे हे काही साधेसुधे कोळी नाहीत, तर विज्ञानाचा एक चमत्कार आहेत. आणि याचमुळे या कथेला एक विश्वासार्ह सायंटिफिक बेस मिळतो. आणि मग तो क्षण येतो, तो चावा, आणि त्यानंतरचा हा संवाद. विचित्र आहे, पीटर तू ठीक आहेस ना? हा फक्त एक साधा प्रश्न नाहीये. ही पीटरच्या बदलत्या जगाची, त्याच्या बदलत्या आयुष्याची पहिली चाहूल आहे. इथूनच त्याचा सामान्यपणा संपायला सुरुवात होते. बरं, चावा घेतला, पण त्यानंतर काय? अर्थातच येतात विचित्र, गोंधळात टाकणाऱ्या नव्या शक्ती. आणि या शक्ती म्हणजे फक्त ताकद नाहीये, तर पीटरच्या आयुष्यातलं एक नवीन मोठं आव्हान आहे. त्याला जेव्हा विचारलं जातं की काही फरक पडलाय का, तेव्हा तो काय म्हणतो? फरक? हो, खूप फरक पडला आहे. यातली सहजता बघा. खूप फरक पडला आहे हे इतकं साधं वाक्य, पण ते त्याच्या आत चाललेल्या वादळाला लपवतंय. बाहेरून एकदम शांत दिसणारा पीटर आतून पूर्णपणे बदलून गेलाय. आणि गंमत म्हणजे सुरुवातीला या शक्तींचा वापर काही जग वगैरे वाचवण्यासाठी होत नाहीये. नाही, तो तर फक्त रोजच्या आयुष्यात जे काही बदल होत आहेत त्यांना सामोरं जाण्यासाठी होतोय. म्हणजे बस थांबवण्यासारख्या अशा छोट्या छोट्या घटनांमधूनच त्याच्या मोठ्या प्रवासाची खरी सुरुवात होते. शक्ती मिळाल्या, आता पुढे काय? आता येते पहिली कसोटी, पहिली लढाई. आणि खरं सांगायचं तर ह्याच सुरुवातीच्या संघर्षातून आपल्याला कळतं की प्रत्येक स्पायडरमॅन आतून त्याच्या मनात कसा आहे. चला टोबे मॅग्वायरच्या स्पायडरमॅनपासून सुरुवात करूया. त्याची पहिली कसोटी कुठे आहे? शाळेच्या कॉरिडॉरमध्ये. आणि ही लढाई आहे दादागिरीच्या विरोधात. पण त्याला ती लढाईचीच नाहीये. तो काय म्हणतोय? मला भांडायचं नाहीये फ्लॅश. या पीटर पार्करचा प्रामाणिकपणा बघा. त्याच्याकडे आता अफाट शक्ती आहे, पण तरीही तो संघर्ष टाळतोय, कारण त्याचा स्वभावच मुळात शांत आहे. आता याच्या एकदम उलट अँड्रू गारफिल्डचा स्पायडरमॅन. त्याची सुरुवात शाळेच्या कॉरिडॉरमध्ये नाही, तर थेट शहरातल्या रस्त्यावर होते. आणि त्याचा स्वभाव अजिबात शांत नाहीये. उलट तो बंडखोर आहे. त्याचा ॲटिट्यूड बघा. तो गाडी चोराला म्हणतो, का तू पोलीस आहेस का? यातला आत्मविश्वास आणि तो उपरोध. तो फक्त चोराला थांबवत नाहीये, तर त्याला टोमणाही मारतोय. हे पहिल्याच क्षणी स्पष्ट होतं की हा स्पायडरमॅन खूप वेगळा आहे. ठीक आहे, शक्ती मिळाल्या, पहिली लढाई झाली. पण आता बोलूया त्या मास्कबद्दल. कारण हा मास्क फक्त ओळख लपवत नाही, तर सोबत एक मोठं ओझं घेऊन येतो. वेब शूटर्स कसे बनवले, त्यातून काय रहस्य निर्माण झाली, या सगळ्याबद्दल. वेब शूटर्स ते असेच नाहीयेत. त्याच्यामागे एक विज्ञान आहे. ते काय आहे? तर ऑस्कॉप बायोकेबल. म्हणजे काय? तर अनुवांशिकरित्या सुधारित कोळ्यांनी बनवलेली एक सुपर स्ट्रॉंग केबल. आणि एका छोट्याशा हलक्या कार्ट्रिजमध्ये अशी शेकडो मीटर केबल साठवली जाऊ शकते. या डिटेलमुळे ही काल्पनिक गोष्ट आपल्याला जास्त खरी वाटू लागते. आणि या मास्कमुळे तो आता फक्त पीटर पार्कर उरलेला नाहीये. तो एक अज्ञात व्यक्ती बनलाय, ज्याला पोलीस ओळखू शकत नाहीत, पकडू शकत नाहीत. आणि यामुळे त्याच्याभोवती एक गूढ, एक मिस्ट्री तयार होते, जी त्याच्या शक्ती इतकीच महत्वाची आहे. आणि मग येतं हे वाक्य, तेच सांगायचं असता तर मी मास्क का घातला असता. बस, इथे पीटर पार्कर आणि स्पायडरमॅन यांच्यातला फरक अगदी स्पष्ट होतो. इथूनच त्याच्या दुहेरी आयुष्याची, त्याच्या सिक्रेट आयडेंटिटीची खरी सुरुवात होते. पण या दुहेरी आयुष्याची किंमत ती खूप मोठी आहे. एका बाजूला पीटरला सतत खोटं बोलावं लागतं, मी बाहेर गेलो होतो. आणि दुसऱ्या बाजूला त्याची आंटी मे, तिच्या मनातली भीती,
कोण करतं तुझी ही अवस्था? ही काळजी त्याला आतून पोखरत असते. आणि मग आपण येतो शेवटच्या टप्प्यावर, तो टप्पा जिथे एक फक्त शक्तिशाली व्यक्ती खरा हिरो बनतो. कारण हा प्रवास फक्त शक्तीचा नाही, तर तो आहे त्यागाचा आणि योग्य वेळी योग्य निवड करण्याचा. टॉम हॉलंडच्या स्पायडरमॅनची ही अंतिम लढाई बघा. ती हिरो बनण्याची प्रक्रियाच आपल्याला दाखवते. पहिली पायरी खऱ्या खलनायकाचा सामना करणं, तोही क्रॅश होणाऱ्या विमानात. दुसरी पायरी सगळं काही पणाला लावणं, आदेशांविरुद्ध जाऊन तो म्हणतो मी रिकाम्या हाताने परत जाणार नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची पायरी अंतिम निवड, तो खलनायकाचा जीव वाचवतो. मी तुमचा जीव वाचवत आहे. हे जे निस्वार्थ निर्णय आहेत ना, तेच त्याला खरा हिरो बनवतात. तर याचा अर्थ काय? कथा वेगवेगळ्या आहेत, प्रवास वेगवेगळे आहेत, निवडी वेगवेगळ्या आहेत, पण प्रत्येक स्पायडरमॅनच्या प्रवासाचा शेवट एकाच ठिकाणी होतो, आणि ती म्हणजे जबाबदारी. मार्ग कितीही वेगळे असले तरी ध्येय एकच आहे. म्हणूनच 3 प्रवास पण एकच जबाबदारी. मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की खरा हिरो नक्की कशामुळे बनतो? शक्तीमुळे, त्याच्या निवडीमुळे की त्याने केलेल्या त्यागामुळे? यावर विचार करायला हरकत नाही.